आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। माई, तुझ्यापासून दूर जाण्यापूर्वी माझा जीव जावा। आबा, काय होतंय तुम्हाला? या या बसा तुम्ही। या, सावकाश सावकाश बसा। हे घ्या। तुम्ही ठीक आहात का आबा, की डॉक्टरकडे जाऊयात? अरे नाही नाही, हे शेतच माझा डॉक्टर आहे। आबा नमस्कार, मी ऋषी इनामदार। आय डोंट नो तुम्ही मला ओळखता की नाही, पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणून आलोय मी। मी बघितलंय तुला, बोल काय सांगायचं आहे? आबा, तुमच्या कमळीचं लग्न थांबवा। हवंय लग्न म्हणजे तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्लॅन आहे। काय म्हणायचंय तुला? आबा मला वाटलं होतं कमळीला मुंबईला जायचंय, शिक्षण घ्यायचंय, लग्न वगैरे कुठे आलं मध्येच। म्हणून मग मी, नेंगी आणि बंड्या गेलो त्या मुलाच्या घरी आणि त्यांना सांगितलं हे लग्न तोडायला। कमळी माझ्यावरच चिडली। तिला माहिती नाहीये खरं काय आहे ते म्हणून। आबा हे सगळं तुमची जमीन मिळवण्यासाठी सुरू आहे। आणि बरं, त्या मुलाची एक बायको ऑलरेडी दुबईमध्ये आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ठरवून लपवल्या गेल्यात तुमच्यापासून। फक्त आणि फक्त तुमची जमीन मिळवण्यासाठी आहे हे सगळं। हुंड्यामध्ये तुमची जमीन मागून त्याच्यावरती रिसॉर्ट बांधायचं आहे त्यांना। त्यांना कमळीच्या आयुष्याशी, तिच्या भविष्याची काही घेणं देणं नाहीये। गेले काही दिवस बघतोय मी, तू अशी नाही तशी कमळीची मदत करतोयस का? कारण आहे तिची हुशारी। खूप मेहनती आहे, खूप हुशार मुलगी आहे ती। आणि खूप कमी लोकांच्यात हे असे एवढे गुण असतात। आता बघा ना, एवढ्या सगळ्या अडचणी आहेत तिच्या मागे, पण तरीही ती धडपड करते स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी। हुशार आहे, टॅलेंटेड आहे ही मुलगी। आणि अशा मुलीने तिचं शिक्षण पूर्ण करावं हा एवढाच माझा हेतू आहे। आणि मी 4 दिवसाचा पाहुणा आहे या गावात, त्यामुळे आपल्याकडनं जेवढी मदत होईल तेवढी करावी, एवढंच। बरं, मी आजच मुंबईला परत चाललोय, तर जाता जाता एक शेवटचा प्रयत्न म्हणून तुमच्याकडे आलो। प्लीज आबा, आयुष्याचा प्रश्न आहे कमळीच्या, म्हणून रिक्वेस्ट करतोय की हे लग्न थांबवा। बाकी तुम्ही ठरवा। आणि हे घ्या, ह्याच्यावर माझं नाव आणि नंबर लिहिलेला आहे। तुम्हाला कधी कसलीही गरज वाटली तरी प्लीज मला फोन करा, अजिबात संकोच करू नका। पाया पडतो। जो दुसऱ्याच्या भल्याचा विचार करतो त्याच्या भल्याचा विचार देवच करतो। येतो।